नमस्कार, मी प्रिया आणि प्रियाचं मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ना आज मी तुमच्याबरोबर आहे ना म्हणजे काही छोटीशी गोष्ट शेअर करणार आहे. तर काल आमच्या इथे भरपूर असा पाऊस झालेला आहे. आता ती कंडिशन मी तुम्हाला आहे ना पुढे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, कारण आम्ही ते व्हिडिओ बनवलेले आहेत. ठीक आहे. पण आता मला असं भरपूर इंस्टाग्रामवरती ना मी रील्स बघते, यूट्यूबवरती वगैरे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बघते. तर आता प्रत्येक शेतकरी जे आहेत ना इंस्टाग्राम रील्समध्ये ना ते बोलत आहेत की सरकार आम्हाला मदत करा किंवा आमचं खूप नुकसान झालं आहे, आमची हेल्प करा, असं असं ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहेत. पण खरं तर सरकारचं काही दोष नाही आहे. अतिवृष्टी इतकी झाली आहे, इतका पाऊस झाला आहे ना की सरकार काय म्हणजे आता अक्षरशः आता देवालाही हार मानायची वेळ आली असं मी म्हणेन खरं तर. कारण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्येच काय तर छोट्या छोट्या अगदी गावांमध्ये पण पाऊस झालेला आहे. आता मी तुमच्याबरोबर आहे ना मी जे पुढे व्हिडिओ शेअर दाखवणार आहेत ना तुम्हाला, तर ते म्हणजे माझ्या मी जिथे राहते ज्या गावी तिथला पण व्हिडिओ दाखवते आणि प्लस माझ्या माहेरचा पण. मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे, मी शेतकऱ्यांना नाव नाही ठेवत आहे, पण मला असंच इतकंच म्हणायचं आहे की म्हणजे सगळ्यांचंच नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांचं सगळ्या गावांचं नुकसान झालेलं आहे. पण सरकारला दोष देऊन काही उपयोग नाही. ठीक आहे, सरकारने मदत जरी केली तरी 50,000ची किंवा 1,00,000ची मदत करतील, पण ते किती दिवस तुम्हाला पुरणार आहे किंवा मग ते कुठल्या कुठल्या गोष्टींना तुमची गरज पूर्ण होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की एक मिनटं थांब. असं वाटतं की सरकारला दोष न देता प्लीज म्हणजे ते आपलं कालच आमच्या म्हणजे नाशिकची जी गोदावरी नदी आहे ती इतकी ओसंडून म्हणजे खूप त्या नदीला पूर आला. तर दुतोंड्या मारुती जो आहे पूर्ण म्हणजे पाण्याखाली गेलेला आहे. ती नदी आमची म्हणजे आमच्या गावकडे येते. त्या नदीला त्यामुळे आमच्या गावच्या नदीचा पूलही पूर्ण खाली गेलेला आहे. अक्षरशः लोकांना म्हणजे दुसऱ्या गावी जायला गावचा म्हणजे रस्ताच बंद झालेला आहे. तुम्हाला सांगते, इतकी काल लोकांची धांदड उडाली, इतकं म्हणजे लोकांचे हाल झाले येण्या जाण्याचे, कारण तर पुलावरतूनच म्हणजे गावाचं येणं जाणं होतं असं. आणि म्हणजे आता तरी मी सांगते की गावकरी लोकांनी जे आमचे आहेत त्यांनी इतकं काही रील वगैरे बनवून किंवा मग आमचं नुकसान झालं आहे, आमचं हे झालं आहे असं कोणीही केलेलं नाही. कारण जेव्हा पूर येतो गोदावरी नदीला जेव्हा पूर येतं तेव्हा पण आमच्या गावात पूर येतो आणि गावकरी जे लोक आहेत म्हणजे नदीकिनारी जे लोक राहतात, जी वस्ती आहे, त्या लोकांना अक्षरशः घरं म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये सोडून जावं लागतं, अशी परिस्थिती होते. आता तर मी तुम्हाला आहे ना पुढे व्हिडिओ जॉईन करते, तो नक्की बघा आणि आमच्या गावची परिस्थिती काय आहे ना आता सध्याची ते पण तुम्हाला दाखवते मी. पुढे प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल, सरकारने नुकसान भरपाई द्यावी की नाही, किंवा कोणाकोणाला हेल्प करावी, किंवा म्हणजे मी माझं बोलणं योग्य आहे की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पुढे तुम्हाला मी क्लिप्स ज्या मी काल काढलेल्या आहेत, आम्ही स्वतः जाऊन व्हिडिओ काढलेले आहेत त्या तुम्हाला दाखवते. हे आमचं गाव आहे पूर्ण आणि ना आम्ही वरतून असा व्हिडिओ काढला आहे बघा. तो बाजूला दिसतो तो पूल आहे आणि हे बघा इथे पूर्ण असं पाणी आजूबाजूला भरलेलं आहे. आणि ज्या गाड्या दिसत आहेत ना, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पूल बंद झालेला आहे, तर तोच हा पूल आहे म्हणजे आमच्या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी. आणि ही पूर्ण नदी आहे, गोदावरी नदी ही पूर्ण बघा पूर्ण भरलेली आणि आजूबाजूलाही पाणी पूर्ण पसरलेलं आहे. पुलावरतीही पाणी प्लस आलेलं आहेत. आणि हे बघा पूर्ण गावची परिस्थिती आमच्या कांदा मार्केट सगळं काही पाण्याखाली आहे. वीटभट्टी म्हणा, सगळं कांदा मार्केट किंवा दुकानं, घरं सगळे पाण्याखाली आहेत. हे जे लॉन्स आहेत हे सगळं गावच्या लोकांना खूप म्हणजे खूप असं कंडिशन त्यांची वाईट झाली आहेत एकदम. बघू शकता तुम्ही हा पूल बघा कसा पाण्याखाली गेला आहे पूर्ण. आता तुम्हाला पुढेही दिसेल तो व्यवस्थित असा पूल की कसा कंडिशन झालेली. एकतर त्या पुलाचं ना
जुना पूल झालेला आहे, त्यामुळे ना तो कधी पण त्याची गॅरंटी आता राहिलेली नाही आहे. कधी पण तो ढासळू शकतो, अशी परिस्थिती त्याची आहे. बघा आता तुम्ही पूर्ण बघू शकता त्या गाड्या बघा. तोच मेन रोड आहे पुलावरतून जाण्याचा येण्याचा. तेच पोलीस लोकांनी सगळ्यांनी त्यांना रिटर्न जायला सांगितलं, कारण धोक्याचा इशारा आहेत. हे बघा बघा कसं पूर्ण असं पाणी झालेलं आहे. पाणी सगळीकडे झालेलं आहे. आणि हे बघा इथे दुकानांच्या बाहेर बघा कसं पाणी आलेलं आहे. अक्षरशः लोकांचे म्हणजे दुकानदारांचे पण खूप हाल झालेले आहेत. हे बघा अशा कंडिशनमध्ये लोक म्हणजे काल परवापासून असे आहेत. हा पण रस्ता एकदम पूर्ण जाण्याचा तो पण पूर्ण भरलेला आहे. हे बघा दुकानांच्या बाहेर, मिठाईच्या दुकानांच्या बाहेर हे लोकांचे जे माल आहे हे लोक सगळे कुठे घेऊन जात आहेत, कोण असं व्यवस्थित ठिकाणी ठेवण्यासाठी, अशी परिस्थिती आहेत. तर ह्या परिस्थितीमध्ये ह्या आम्ही काय करावं हे देखील नक्की सांगा. बघा खूप लोक म्हणजे माल वगैरे सगळं गाड्यांमध्ये भरून नेत आहेत. तिकडे बघा ह्या गाड्या पाण्याच्या वगैरे कशा पाण्यामध्ये गेलेल्या आहेत. आणि इथे बघा आता तुम्ही स्वतः बघा ही कंडिशन काय आहेत. आणि पाण्यामध्ये साप वगैरे बघा किती मोठे मोठे आलेत. अशी कंडिशन ही जेव्हा पूर येतो तेव्हा दरवेळेस असते. आणि कसं फेस करा हे बघा, हा पूल आहे जाण्या येण्याचा. इथे बघा आता हा दुसरा रोड आहे, तर लोक सगळे ह्या दुसऱ्या रोडनी ना येणं जाणं करत आहे. हे बघा हा पूल आहे. या पुलावरतून कालची परिस्थिती इतकी भयंकर होती जाण्या येण्याची की बघा अक्षरशः आता जाण्याला जागाच नाही आहे. त्यामुळे काय करणार ना, पुलाच्या वरतून जे पाणी आहे म्हणजे जीव धोक्यात घालून जात आहेत, कारण ऑप्शनच नाही आहे काही. हाच एक रस्ता मेन आहे तो जाण्या येण्याचा. आणि हे तुम्हाला मी बोलली माहीतचं, ही नदी पण बघा पूर्ण भरलेली आहे आणि या पुलावरतून पण जात आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगितलं.